नाशिकमध्ये आता लोकसभेसाठी राजनीती वापरणं सुरू आहे। आज नाशिकमध्ये राज ठाकरे हे पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत, त्यामुळे त्या पत्रकार परिषदेची सुद्धा उत्सुकता आहे। पक्षीय मोठ बांधणीसाठी राज ठाकरे हे नाशिकमध्ये आहेत। 2 दिवसांचा त्यांचा हा नाशिकचा दौरा आहे आणि आजचा त्यांच्या नाशिकच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। त्यामुळे आज राज ठाकरे या पत्रकार परिषदेमधून नेमकं काय बोलणार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कालपासून, तर कार्यकर्त्यांना त्यांनी नेमक्या काय सूचना दिलेल्या आहेत हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। किरण, कसा होता हा सगळा म्हणजे त्यांचा कार्यकर्त्यांचा मेळावा, काय होतं हे महाशिबिर आणि आज पत्रकार परिषदेची सुद्धा उत्सुकता लागलेली आहे? यामिनी, खरं म्हणजे आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचं केंद्रबिंदू नाशिक ठरू पाहत आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते आणि एकूणच युवा महोत्सवाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरला होता आणि त्यापाठोपाठ लागलीच ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेले उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आले होते। त्यांनी देखील महाअधिवेशन शिबिर घेतलं होतं आणि त्यापाठोपाठ आता राज ठाकरे हे नाशिकमध्ये 2 दिवसांपासून तळ ठोकून आहे। शाखा अध्यक्षापासून तर थेट पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची जे शिबिर आहे ते घेतलं जात आहे। वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये अंतर्गत असलेली जी गटबाजी आहे त्यावरनं देखील राज ठाकरे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची कान उघडणी केल्याची माहिती आपल्याला मिळते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी आज देखील राज ठाकरे विविध घटकांशी संवाद साधणार आहे। त्यामध्ये महिला असेल, मुख्याध्यापक शिक्षक असेल किंवा इतर जे घटक आहेत त्यांच्याशी राज ठाकरे यांचा संवाद होणार आहे आणि 11 वाजेच्या दरम्यान राज ठाकरे हे पत्रकारांशी संवाद देखील साधणार आहे। त्यामुळे एकूणच राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्याचं प्रमुख कारण म्हणजे कधी काळी मनसेचा गड हा नाशिक होता। नाशिकमध्ये 3 आमदार मनसेला होते आणि महानगरपालिकेमध्ये देखील सत्ता होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला हे देखील बघावं लागणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद किरण या सगळ्या अपडेटसाठी।